मुंबईच्या भायखळामधील राणीची बाग दिवाळीच्या कालावधीतील सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी खुली ठेवण्यात येणार. 22 आणि 23 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी राणीची बाग खुली राहणार आहे. तर शुक्रवार 24 ऑक्टोबरला बंद असणार आहे, त्यामुळे लहान मुलांना दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेता येणार. दक्षिणेकडील राज्यात नारळाचं उत्पादन कमी झाल्यानं 4 महिन्यांपासून नारळ तसंच खोबऱ्याचे दर तेजीत आहे. त्यात दिवाळीत खोबऱ्याला मागणी वाढल्यानं राज्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये 1 किलो खोबऱ्याचे भाव 500 रुपयांपर्यंत पोहोचले. कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं कांदा व्यापाऱ्यांनी मंत्री छगन भुजबळांकडे आपली कैफियत मांडली. नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करू नये, त्यामुळे व्यापाऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही, अशी कैफियत व्यापाऱ्यांनी मांडली. शहापूरच्या शाळेत नशामुक्ती शाळा सायबर जनजागृती नशामुक्तीवर कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यशाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. यावेळी विद्यार्थ्यांना वरिष्ठ पोलिसांनी महिला पोलिसांनी मार्गदर्शन करत जनजागृती केली. कारंजा येथील जेसी हायस्कूल शाळेमध्ये दिवाळीनिमित्त आकाशकंदील कार्यशाळेचं आयोजन केलं. या कार्यशाळेत पर्यवेक्षकांनी अल्प साहित्य वापरून आकर्षक आकाशकंदील तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे आणि आकारांचे सुंदर आकाशकंदील तयार करून आपली सर्जनशीलता दाखवली. नाशिकमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत फटाके फोडण्यात मुभा देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे निर्बंध लागू केले. तर आवाज आणि प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसंच 25 डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणारे फटाके विक्रीस बंदी असून शाळा, रुग्णालय, न्यायालय परिसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली. नागपूर पोलिसांनी विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत केला. पोलिसांनी 1.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल 200हून अधिक नागरिकांना परत दिल्यानं नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत कौतुक केले. जळगावमध्ये दिवाळीनिमित्त बचत गटांच्या महिलांचे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेत. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्टॉलचं उद्घाटन झालं. महिलांना रोजगार आणि त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे. वाशिमच्या एसएमसी शाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरा करण्याची शपथ घेतली. तसंच दिवाळी साजरा करताना मिठाई, पुस्तकं, किल्ले, आकाशकंदील, रांगोळ्या आणि भेटवस्तू यांचा वापर करण्याचं आवाहन केलं. वाशिममधील शेलगाव घुगेमध्ये एक शेतकरी गेल्या 25 वर्षापासून लव्हाळी गवतापासून पारंपरिक दिवट्या बनवून गावकऱ्यांना वाटतात. लव्हाळी गवतापासून बनवलेली ही दिवटी कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे. शेतकरी भाऊराव धनगर आधुनिक युगातही या परंपरेचं महत्त्व नव्या पिढीला पटवून सांगतात. काल वसुबारसापासून दीपावली सणाची सुरुवात झाली. येवल्यातील शेतकरी कुटुंबानं आपल्या गाई वासरांची पूजा करत दिवाळीला सुरुवात केली. शेतकऱ्यांवर आलेलं संकट दूर कर, यावर्षी मोठ्या जोमात पीक येऊ देत, अशी प्रार्थना यावेळी देवाकडे करण्यात आली. धनतेरस निमित्त नागपुरात आयुर्वेदिक डॉक्टरांकडून भगवान धन्वंतरीची पूजा करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी धन्वंतरीचं दूध आणि पंचामृताचा अभिषेक केला. या कार्यक्रमात सहभागी डॉक्टरांनी निरोगी समाज आणि जनतेच्या आरोग्य कल्याणासाठी प्रार्थना केली. कल्याणमध्ये किल्ले बनवण्याची लगबग सुरू आहे. शाळा दिवाळीची सुट्टी मिळताच मुलांना गड किल्ल्यांचे वेध लागले. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल युगातही ऐतिहासिक वारसा जपला. जालन्यात बंजारा समाजाच्या तरुणांनी झाडावर चढून आंदोलन केले. उपोषणासाठी जागा नाकारल्यानं संतापलेल्या तरुणांनी झाडावर चढून आंदोलन केले. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात आले. जळगावच्या धरणगावात महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी थेट खात्यात लाभ मिळावा, कर्जमुक्ती करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं काळी दिवाळी आंदोलन केले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्यावी, तसंच कर्जमाफी करावी अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. साताऱ्यातील भादेमध्ये लोणंद शिरवळ रस्त्यातील जमिनीच्या मोबदल्यासाठी एनएचच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. रस्ता रुंदीकरण आणि रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या गटारांचं काम बंद पाडलं. तसंच मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काळी दिवाळी साजरा करण्यात आली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसंच स्थानिक हेक्टरी 50,000ची मदत द्यावी अशी मागणी यावेळी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचं मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सुमारे 89,84,000 रुपये खर्च करून ही इमारत उभारण्यात आली. यावेळी भुजबळांनी बाजार समितीच्या विकास कामांचे कौतुक केले. संभाजीनगरात पोलीस आयुक्तांनी 15 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. तसंच शहरातील प्रमुख पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय